भावांनो, पहिल्यांदा आपली इव्हेंटवरती लवकर लँडिंग झाली होती. बोललो ह्या लँडिंगचा फायदा घेतला पाहिजे आपण. जशी गन भेटली हातामध्ये तसं निघालं भावांनो रश करायला. आता समोर उतरला होता भावांनो एक स्क्वॉड. बोललो ह्या स्क्वॉडला खाल्ला तर भावांनो कंटेंट भेटेल आपल्याला, म्हणून भावांनो बिंदात घुसलो. एक मारला तसा दुसरा पण नॉक टाकला. तिसऱ्याच्या हातामध्ये होती भावांनो शॉटगन. बोलला वाटलं की याचा जर तुक्का भेटला तर माझी पेटी पडते की काय, पण ह्याला काय तुक्का बरोबर मारता नाही आला. त्यामुळे ह्या तिघांना मस्त की इथं फिनिश केला. आणि तसा भावांनो आलो होतो मेन बिल्डिंगला काय भाई मी एकटा नव्हतो, त्यामुळे माझ्यासोबत एक होता मित्र माझाच खेळत. त्यामुळे मला टेन्शन नव्हतं, बिंदास रश करत होतो. आता जसा एकाला भावानं नेडमध्ये नॉक टाकला तसा भावानं त्यांचा एकच प्लेअर उरला होता. मित्राला बोललो जा घुस आणि मार बिंदास, मी कवर देतो. तर हे भाई स्वतःच पडतील मला माहीत नव्हतं. आता हे भाई पडल्यावरती मलाच भावानं जिम्मेदारी हातामध्ये घ्यायला लागली. आता तिकडनं आलं भावानं रिकॉलवरती, तर रिकॉलवरती भावानं 2 स्क्वॉडमध्ये चालू होती फाईट. बोललो आपण मस्त की थर्ड पार्टी करूया. आता भावांनो बघा ह्या दोघांना कसा खाल्लाय तो. आता इकडे भावांनो यांची पेटी पडल्यावरती भावांनो 2 नंबर मारत होता त्या दोघांना. आता बोललो 2 नंबरची जराशी मदत केली पाहिजे. एकाला भावांनो नॉक टाकला, नॉक टाकून भावांनो पटकन फिनिश पण केला त्याला. आता उरला होता त्यांचा एकटाच प्लेअर, त्यामुळे एकटा समजून आमचा प्लेअर 2 नंबर बघा कशी शायनिंग मारतो. आता हे निघाले भावांनो हिरो बनायला, एकटा असल्यामुळे रश करतो बिंदास. आता रशच्या चक्करमध्ये ह्याची पेटी पडते, तोपर्यंत त्याचा समोर त्याचा ग्रू जो आहे तो माझ्यावरती दगडी बिगडी मारतोय. आता बोललो ह्याची पेटी पडल्यामुळे जिम्मेदारी आपल्याला पार पाडावी लागेल. आता इकडे भावना याला फिनिश केला. कसा वाटला व्हिडिओ लाईक करा.